लाल दिव्याची गाडी सहज मिळत नाही. त्यासाठी स्वतःला अभ्यासाच्या खाणीत दररोज जाळावं लागतं. दररोज तिथे वेळ द्यावा लागतात, सतत परिश्रम घ्यावे लागतात आणि त्या परिश्रमाची फलश्रुती म्हणजेच लाल दिव्याची गाडी तुम्हाला मिळते. तर मित्रहो नमस्कार. नेम टू फेम या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मी तुमचा आवडीचा आहे डॉक्टर रमन. आणि आज आपण अशाच ज्याची लाईफ खूप स्ट्रगलपूर्ण होती, ज्यांनी अथक परिश्रमानंतर हे यश संपादन केलेलं आहे, माझा जवळचा मित्र. आज मला पॉडकास्ट घेताना खरंच खूप आनंद होतो आहे, कारण ज्याचं स्ट्रगल स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं आहे. तर आज हे स्ट्रगल मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. कारण महाराष्ट्रामध्ये MPSC PSIच्या 400 ते जेमतेम 500 जागा काढते. त्यामध्ये महाराष्ट्रातनं एक 7-8 लाख तरी फॉर्म निश्चित येतात. कधी 5 येतात, कधी 7 येतात, अशा पद्धतीने येतात. आणि त्यामधनं चमकणारे काही सितारे असतात, जे की त्यांच्या खांद्यावरती हे सितारे लावले जातात. तर अशातलेच एक सितारा जो आपल्यासोबत आज बसलेला आहे, तो म्हणजे अक्षय अनिता ज्ञानदेव घुले. बॅच 2022. ऑल महाराष्ट्र रँक ही 28 होती. ही रँक एवढी कमी का आली? कमी इन द सेन्स ही रँक सर्वात वरती आहे. कारण 1,500 मुलांमधनं जर 28 नंबरला जर एखादा विद्यार्थी येत असेल तर नक्कीच त्याचे परिश्रम हे त्या लेवलला आहेत. तर मित्रहो, आता जास्त वेळ न घालवता आपण त्यांच्याशी चर्चा सुरू करू. अक्षय, तुझे खूप खूप आभार, तू वेळातला वेळ काढलास. थँक्यू, तुम्ही मला इथे बोलवल्याबद्दल थँक्यू. अक्षय, तुझ्या कार्याची सुरुवात अर्थातच तुझं शिक्षण कुठे झालं? माझं शिक्षण सर्वप्रथम मी बारामतीचा असल्यामुळे माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण हे बारामतीत झालं. त्याच्यानंतर माझं इंजिनिअरिंग मी लोणावळ्याला केलं. सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत माझं IT इंजिनिअरिंग झालेलं आहे. अच्छा. त्याच्यानंतर मी पुण्यात येऊन MPSC करण्याचा डिसिजन घेतला. IT तिथंच बारामतीलाच कॉलेज होतं का? नाही, लोणावळ्याला. सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी लोणावळा येते. ज्यावेळेस तू ॲडमिशन घेतलं, काय मनात काय विचार काय होता त्यावेळेस? मनात असं काही नव्हतं, पण मला घरच्यांपासून नेहमीच प्रोत्साहन मिळत आले. माझे वडील गव्हर्नमेंट सर्वंट होते. माझे आजोबा जे आत्ता हयात नाही आहेत, त्यांनी मला 11वी-12वीपासून किंवा डिग्रीला गेलो तरी ते सांगायचे, तुला प्रशासकीय अधिकारीच व्हायचं आहे, तू इकडे इंजिनिअरिंग कर पण नंतर तुला प्रशासनात जायचं आहे, असं मला म्हणजे सांगत असायचे ते. अच्छा, म्हणजे सुरुवातीपासून तुझ्या मनावर हे बिंबवलं गेलं होतं. माझे म्हणजे फॅमिलीचं बॅकग्राऊंडच प्रशासनात असल्यामुळे मला लहानपणापासून आवड होती. म्हणजे तुला ह्याच ठिकाणी यायचं तुझं पहिल्यापासून सुरुवात होती तुझी? 10वीपासून आपण म्हणू शकतो. 10वीपासून? 10वीपासून. बरं. कधीपासून तू स्पर्धा परीक्षेला सुरुवात केली? मी स्पर्धा परीक्षेला 2016 सुरुवात केली. 15-16 अच्छा, 15-16 पासून सुरुवात केलेली आहे. अच्छा, बरं. मग सुरुवातीला ज्यावेळेस तू सुरुवात केलीस त्यावेळेस तुझी सुरुवात कशी झाली होती एक्झॅक्टली? तुला सर्व गोष्टी समजायच्या किंवा फार अडचणी येत होत्या? सुरुवातीला थोडं काय, पुण्यात आलो मी. लोणावळ्याला डिग्री कंप्लीट झाली, त्याच्यानंतर अभ्यास करण्यासाठी पुण्यात आलो. तर एक क्लास कोणता लावू त्याच्यापासून माझी सुरुवात होती. बरं. मग त्यामध्ये मी एक क्लास जॉईन केला. मग थोडा अभ्यास करत मला सुरुवातीला 1-1.5 वर्ष म्हणजे एवढं असं काही समजत नव्हतं. कोणती असं म्हणजे गोंधळून गेलेलो सुरुवातीला 1-1.5 वर्ष. कोणती प्री निघत नव्हती. 1 वर्षात प्री निघाली नाही. मग मी थोडं असं अभ्यास करत करत मग 17 मी प्रत्येक मेन्सला होतो. 2017 आणि ज्यावेळेस पुण्यामध्ये आला त्यावेळेस तर भरपूर क्लासचा बाजारच असेल इथे. तर सगळेजण आपापले फोटो लावत असतील, पोस्टर्स, आमचे एवढे झाले तेवढे झाले. क्लासचा बाजार म्हणण्यापेक्षा आपण डिसाईड केलं पाहिजे आपल्याला कोणता क्लास लावला पाहिजे. क्लासवाल्यांचं पब्लिसिटी करणं हे ते करतात, पण आपण ठरवलं पाहिजे की आपल्याला कोणता बेटर राहील. आपले जे झालेले अगोदर अधिकारी असतील, जे मित्र असतील, त्यांच्या सजेशनने आपण त्यांना सजेशन घेतले पाहिजे आपण त्यांचे. कारण का महाराष्ट्रातनं तमाम मुलं येतात आणि ते दिशाहीन असतात. फक्त त्यांना एवढं माहीत असतं पुणे म्हणजे इथं अधिकारी होतो. बरोबर. आणि आल्यानंतर कळतं अरे बाबा इथं तर प्रत्येकच क्लास हे करते, एकच मुलाचे म्हणजे एक फोटो दिसतात वगैरे. ते इथे आल्यानंतर मुलं गोंधळून जातात. एवढे क्लासेस पाहिल्यानंतर कोणता क्लास लावायचा, त्यातून मग तुमच्या मित्रांच्या गायडन्सने तुम्ही लावू शकता. म्हणजे तुझं म्हणणं आहे की मित्रांची साथ असणं फार गरजेची आहे का सिनियरची? नक्कीच. मला माझ्या या जर्नीमध्ये मित्रांची खूप मोठी मोलाची साथ लाभलेली. अपयशापासून यशाकडे जाण्यापर्यंत जो प्रवास आहे, आपले आई वडील असतील, माझे आजी आजोबा, माझे मामा, खास करून मी मामांचं सांगू इच्छितो. माझे मामा डॉक्टर दत्तात्रय ठोंबरे बारामतीमध्ये असतात. ज्यावेळेस मी सतत अपयशी होत होतो त्यावेळेस त्यांनी मला खूप
आधार दिलेला आहे. त्यांनी प्रत्येक वेळेस मला सपोर्ट केलेला आहे. आणि हे झालं फॅमिलीचं. आणि मित्रांनी पण माझ्याबरोबरचे, तुम्हाला एक इन्सिडेंट सांगतो. 2018च्या बॅचला त्याचा रिझल्ट 2020ला लागलेला PSIचा फायनल रिझल्ट. माझी पोस्ट 4 मार्क्सनी गेलेली पहिल्यांदा, म्हणजे 18ची आम्ही 17ला मेन्सला होतो. त्याची पोस्ट जरा जास्त मार्क्सनी गेलेली, पण 18ची माझी 4 मार्क्सनी गेलेली. आणि मी मार्क्स मला टॉपचे होते, फिजिकल चांगलं होतं, पण ग्राउंडला थोडा इन्सिडेंट झाला लास्ट मोमेंटला आणि माझं फायनल रिझल्टला नाव आलं नाही. तर त्यावेळेस आम्ही 6-7 जण सोबत तयारी करायचो. त्यातलं म्हणजे ऑलमोस्ट सगळे झाले, मी एकटा राहिलेलो. पण त्यांचं यश साजरं करण्याऐवजी ते मला आधार देत होते. त्या मित्रांची त्यावेळेस खूप मला सपोर्ट लाभलेला आहे. हे खूप गरजेचं असतं सदाशिव पेठेत, तर फार गरजेचं आहे. कारण का आपल्या मित्राचं सिलेक्शन झाल्यानंतर जे आता तू बोललास की आधार देणं हेही गरजेचं आहे, फार मोठी गोष्ट आहे. नाहीतर त्यावेळेस खूप खचला असशील तू. फारच खचलं म्हणजे मी अक्षरशः सांगतो तुम्हाला, डिप्रेशनमध्ये गेलेलो मी. 1-1.5 महिना असं कोणाशी जास्त बोलत नव्हतो. त्यावेळेस आमचा रिझल्ट लागलेला 17 मार्च 2020ला. आणि त्याच्यानंतर कोविड सुरू झाला होता, जनता कर्फ्यू वगैरे. मला घरून सतत फोन यायचे, घरी ये घरी ये. पण मी कुठल्या तोंडाने घरी जायचं म्हणून घरी जाणं टाळत होतो. मग घरच्यांनी मला ॲम्ब्युलन्स पाठवून घरी त्यावेळेस नेलेलं 26-27 मार्चच्या वेळेस. आणि घरी जाऊन पण मी असं जास्त कोणाशी बोलत नसायचो, एकटा असायचो. कारण तेच मनामध्ये सतत तेच एवढं आपण केलं, एवढं लास्ट स्टेजपर्यंत गेलो. आपल्यात कॅपेबिलिटी होती, ॲबिलिटी होती, कसं काय आपण होऊ शकलो नाही, हे सतत मनात बोचत राहायचं. मग ह्या जे तुला आलेलं नैराश्य होतं हे अपयशामधनं, याच्यावरती मात कशी केलीस? माझ्या फॅमिलीने मला खूप सपोर्ट केला. या सर्वातून वरती काढण्यासाठी माझे आई वडील, माझे बाकीचे फॅमिली मेंबर्स, जसे तुम्हाला आत्ता सांगितलं, माझे मामा, माझे आजी यांनी मला खूप म्हणजे सपोर्ट केला. असू दे, होशील, आज नाही तर उद्या होशील. हे क्षेत्र नाही तर तू आहे इंजिनियर, त्या क्षेत्रात तू पुढे जाशील. असं कधी वाटलं का सोडून द्यावं आता, बस हे अपयश नाही पचत आता मला? असं एका स्टेजला वाटलेलं. आता 2022चं सांगतो तुम्हाला, आमची प्रोसेस थोडी लेट होत चाललेली. त्यावेळेस माझ्या मनात आलं आता बस. आणि मी IT चा कोर्स पण जॉईन केला. जर नाही हे लास्ट अटेम्प्ट याच्यात नाही झालं तर आपण 2022चा अटेम्प्ट. 22च्या अटेम्प्टला IT चा कोर्स डायरेक्ट मी IT मध्ये स्विच होणार होतो. बस म्हणलं, कारण या क्षेत्रामध्ये तुम्हाला कुठे थांबायचं ते पण लक्षात आलं पाहिजे. अगदी बरोबर. कारण मुलांमध्ये सतत हे नाही तर पुढचे, पण आयुष्याची एक स्टेज अशी असते की तिथं आपण थांबलं पाहिजे. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ह्या गोष्टीवरनं मला तुला एक विचारावं असं वाटतं की असंख्य मुलं येतात, तयारीला लागतात, कोण्यातरी पुरुषांचे व्हिडिओ पाहतात, जे आपण बघितलं महाराष्ट्रात. कारण जास्तीत जास्त लोक तर नागरे पाटील यांचे व्हिडिओ बघून आले होते. एक काळ होता तसा की बाबा नाही आता मलाही वर्दीचा क्रेज. नंतर जर सोशल मीडिया ॲक्टिव्ह जास्त झाली, मग हे मुलं येतात, तयारी करतात. 5-5 वर्ष काही मुलांची प्रिलिम निघत नाही. तर मग त्यांच्या पदरी नैराश्य येतं. कारण का MPSC मध्ये असं आहे की नंतर आपल्याकडे प्लॅन बी काही नसतोच. मग अशा मुलांसाठी तू काय सांगशील? MPSC मध्ये येताना प्लॅन बी फिक्स पाहिजे. आणि प्रत्येकाने वैयक्तिक ठरवलं पाहिजे आपण कुठे थांबलं पाहिजे. असं आपण त्यांना सांगू शकत नाही ना तुम्ही इथे थांबा म्हणून. वैयक्तिक त्यांनी ठरवलं पाहिजे. आणि तुम्ही जे व्हिडिओ पाहून म्हणता, आता आमचं काम आहे सांगायचं की असा अभ्यास केला पाहिजे, तसा केला पाहिजे. ते प्रत्येकाने वैयक्तिक ठरवलं पाहिजे आपल्याला कुठल्या लेवलपर्यंत जाऊन थांबवलं पाहिजे किंवा थांबलं पाहिजे. अगदी बरोबर. असं काही काही जणांचं असं म्हणणं होतं की जसं तुम्ही ग्रॅज्युएशन करता 3 वर्षे, 3 ते 4 वर्षे स्वतःला द्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळून चुकेल की माझ्यानं होतंय का नाही होतंय ते. आता जसं की तू बोललास की तू 1 ते 1.5 वर्षात तुझी प्रिलिम्स क्लिअर झाली होती 1.5-2 वर्षानंतर. म्हणजे एक तुला कळून चुकलं होतं की आपण आहोत त्या लेवलला, आपण आहोत. आणि नंतर मेन्स पण झाली तर म्हणजे तुला शॉर्ट कळालं ठीक आहे एक अपयश येईल. परंतु जे मुलं सतत अपयशीच होत राहतात किंवा कुठेतरी त्यांना एखादा विषय अवघड जात असेल किंवा ते होत नसेल, तर मग अशा वेळेस काय केलं गेलं पाहिजे? जर सतत अपयश येत असेल तुम्हाला, तर तुम्ही ॲनालिसिस केलं पाहिजे. आपला कोणता विषय आपल्याला अवघड जातोय किंवा कशामध्ये आपल्याला मार्क्स मिळत नाहीत, मग ते ॲनालिसिस करून ते ओव्हरकम केलं पाहिजे आपल्याला त्या गोष्टी. अच्छा. तुम्ही त्याच्यावर अभ्यास जास्त डीपमध्ये जाऊन केला पाहिजे त्या विषयाचा, असं माझं सांगणं आहे. बरं, आता ज्यावेळेस तू स्टडी करायचंस त्यावेळेस कसं प्रिलिम सोबत केलती का मेन्स नंतर करायचं का, कसं आहे त्याचं नियोजन कसं केलं होतं? माझं स्टडी करताना मी 17 पासून मेन्सला होतो, त्यामुळे माझं
म्हणजे प्रीचा वगैरे अभ्यास असं मला काही हार्ड वाटत नव्हता. मेन्स केल्यामुळे प्रिलिम हां. होऊन गेली आणि होती. मेन्सला पण माझे जे आपले लँग्वेज म्हणतो ते चांगली कमांड होती. मराठी इंग्लिश लँग्वेजवर कमांड होती. आणि आमचं PSI मध्ये लॉ अगोदर केल्यामुळे आत्ता 2022च्या ॲडला मला जास्त काही एफर्ट्स घ्यायला लागले नाहीत. फक्त एक होतं, मी 2022ला ॲडचा अभ्यास करताना 1 वर्ष पूर्ण मोबाईल मी नंबर बंद केलेला. जो दुसरा नंबर घेतलेला तो फक्त माझ्या आईकडे आणि माझ्या 2-3 जवळच्या व्यक्तींकडे होता. म्हणजे एवढं स्वतःला झोकून घेतलं होतं या 1 गोष्टीमध्ये. वर्ष. कारण मी 17पासून करत होतो, माझे रिझल्ट येत नव्हते. मला असं टेन्शन येत होतं की कुठेतरी मनामध्ये ते हां, एवढं. असायचंच. मग मी ज्या एरियात राहायचो तो एरिया सोडून लायब्ररी दुसऱ्या एरियात लावली. मग तिथं पूर्ण 1 वर्ष डेडिकेशनने मी सकाळी यायचो आणि संध्याकाळी जायचो. पूर्ण मोबाईल बंद, कॉन्टॅक्टमध्ये खूप कमी जणांच्या. माझे कॉलेजचे फ्रेंड, माझे बाकीचे रिलेटिव्ह, मी त्यांच्या पण कॉन्टॅक्टमध्ये नव्हतं. आपल्याला कुठेतरी मनात बोचत राहतं ना, आपल्याबरोबरचे एवढे पुढे गेले आणि आपण आहे तिथेच राहिलेलो आहे. म्हणजे ज्यावेळेस तुझं कॉलेज झालं हां. त्यानंतर त्या मुलांना लगेच प्लेसमेंट मिळालं का? ज्यावेळेस माझं डिग्री झाली त्यावेळेस माझ्याबरोबरचे आम्ही 2 जणच आम्ही या फील्डमध्ये आलतो. बाकी सगळे IT मध्ये प्लेस झालते. IT चांगले मध्ये. पॅकेज होते, त्यांना चांगल्या पोस्टवर होते ते. आणि जे आम्ही 2 जण आलतो त्यातला 1 जण पण रेल्वेमध्ये सिलेक्ट झालेला, राहिलेलं मी एकटा. आणि सगळे बाकीचे आसपास, पुण्याच्या आसपास होते, पण मी कधी भेटत नव्हतो त्यांना. त्यांचा कधी कॉल आला तर रिसिव्ह करत नव्हतं, किंवा केला तरी ते म्हणायचे काय इथे असून भेटत नाही. म्हणजे आपल्याला आपलं बोचत राहतं आपल्या मनालाच, की आपल्याला कोणी काही बोललं नाही तरी आपल्याला पब्लिकला फेस करताना एका टप्प्यानंतर थोडं निगेटिव्हिटी येते आपल्यामध्ये पण. अगदी बरोबर. काही मुलं करतात, काही मुलं अजूनही असे आहेत सदाशिव पेठेमध्ये किंवा तमाम महाराष्ट्रामध्ये की अभ्यास म्हणून करायचं म्हणून करतायत, परंतु अजूनही त्यांना एक्झॅक्टली आपण हुकअप म्हणतो ना किंवा जिथे की एक्झॅक्टली क्रक्स. कारण का अजूनही जसं म्हणतो की मी पॉलिटी पूर्ण वाचली तरी देखील मला 7-8च मार्क पडत आहेत. म्हणजे त्या 15 प्रश्नापैकी 7-8. किंवा मी इकॉनॉमी वाचली, इकॉनॉमी पूर्ण वाचून झाल्यानंतर पण मी 7-8च्या वरती जात नाही आहे. मग अशा मुलांनी कुठे काय म्हणजे कुठं कमतरता इन द येतं? सेन्स तुम्हाला म्हणायचं काही जण दिखावा करतात, हो. अभ्यासाचा दिखावा. येस. या फील्डमध्ये आपण MPSCच्या फील्डमध्ये अभ्यासाचा दिखावा करून उपयोगच नाही आहे. जे काय आहे तुम्ही प्रॉपर, तुम्ही 100% डेडिकेशननी केलं तर ती पोस्ट तुम्हाला मिळणार आहे. कारण एवढ्या तुम्ही 4-5 लाख मुलांमधून टॉप 1000 किंवा 500 जण येण्यासाठी तुम्हाला डेडिकेशनच पाहिजे, तुमचं सातत्य पाहिजे. कारण असे किती मुलं किंवा मुली आहेत, येत आहेत, करतायत, 3-4 वर्षे जात आहेत, परंतु यामध्ये आता हे तर एक प्रश्न झाला. मला असं एक तुला विचारायचं, आता तुझे तर किती सारे मित्रमैत्रिणी आहेत की ह्या क्षेत्रामध्ये आहेत, कितीक जणाला अजूनही यश आलेलं नाही. मग अशा वेळेस त्यांची मानसिकता काय? मानसिकता हेच जे मी आत्ता सांगितलं, की ते म्हणजे पूर्ण असं मनातून त्यांच्यात तेच असतं की आता पुढची पोस्ट कधी ॲड कधी येणार, कशी आपण पोस्ट काढू. मग ते फॅमिलीमध्ये असो, आपल्या रिलेटिव्हजमध्ये असो, आपल्या ओल्ड मित्रांमध्ये जायला पण त्यांच्यामध्ये धाडस राहत नाही. म्हणजे फेस करू शकत नाहीत ते. असं एवढं त्यांच्यासाठी एकच सांगतो आहे ते प्रॉपर जिद्दीने करा, सातत्य ठेवा. एक ना एक दिवस यश नक्कीच हमखास मिळेल तुम्हाला. आणि जरी हे क्षेत्र नाही तरी दुसरं क्षेत्र आपल्यासाठी बनलं असेल, त्या क्षेत्राचा तुम्ही विचार करा. हे देखील गरजेचं आहे. कारण का खूप मुलं काय करतायत, अक्षय, इगोवरती घेत आहेत. हे हल्ली जास्त मी बघितलंय. हे माझ्या बाबतीत पण झालं. मी 2018च्या ॲडला जर तुम्हाला सांगितलं 2020ला रिझल्ट लागलेला, मी पण त्या गोष्टी इगोवरच घेतलेली. मग मी दुसऱ्या कोणत्याच एक्झामचा अभ्यास करत नव्हतं. माझ्या डोक्यात फक्त PSI होतं आणि मी तेच मिळून माझा ते इगो सॅटिस्फाय करून घेतला. ठीक आहे, तुझ्या जिद्द होती, चिकाटी होती, मेहनत होती, हुशारी होती, ह्या सर्व गोष्टीचा संगम म्हणजे आज तू माझ्या पुढे बसलेला आहेस वरती. परंतु इगो हा सर्वांमध्येच आहे. परंतु इगो घेऊन असं कितीतरी जणांचं लॉस पण झालेलं आहे. एका सर्टन लेवलपर्यंत, एका सर्टन एजपर्यंत तुम्ही या फील्डमध्ये नक्की करा, पण तुम्ही त्याचबरोबर प्लॅन B नक्की रेडी ठेवा, की आपल्याला कुठे थांबायचं हे आपल्याला समजलं पाहिजे. ते समजलं तर तुम्ही गरजेचं आहे. आयुष्यात खूप पुढे जाणार. स्पर्धा परीक्षा सुरू करणं हे फार सोपं आहे, परंतु त्या स्पर्धा परीक्षेमध्ये टिकणं हे फार अवघड आहे. तमाम पोरांना एकच विनंती मी देखील करतो याच्यामुळं, की तुम्हाला कुठं थांबायचं आहे हा तुमचा स्टॉप पॉईंट ठरला पाहिजे. नाही तर 8-8, 10-10 वर्षे सरार चाललेत. पेठेमधली ही वास्तविकता आहे की नॉर्मल मुलं 30-35च्या रेंजचे पोरं आहेत.
जे आज त्यांच्या लग्नाचा प्रश्न उद्भवतो, आज त्यांच्या रोजगाराचा प्रश्न उद्भवतो. आणि मुलगी जर असेल तर तिचं पण वय वाढलेलं आहे, बरोबर. त्याच्यामुळे तिच्या पण लग्नाचा प्रश्न आहे कुठेतरी. अजूनही वडील गावाकडनं पैसे पाठवतोय. तर मग हे एक प्रश्न आता वैयक्तिक नाही राहिला आहे, हा सामाजिक प्रश्न बनत चालला आहे. बरोबर आहे. तर याला कुठंतरी कव्हर करण्यासाठी एका वाक्यात काय सांगशील? एका वाक्यात सांगायचं म्हणलंस तर कुठपर्यंत करायचं हे आपल्यावर आहे. बरोबर आहे. कुठपर्यंत या क्षेत्रात तुम्हाला ध्येय अचीव करण्यासाठी लढायचं हे तुमच्यावर आहे हे सांगू इच्छितो. आईवडिलांचा कष्टाचं फळ आपल्याला त्यांना द्यायचं असेल तर तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करून त्यांना त्यांच्या कष्टाचं फळ दिलं पाहिजे आपण. सदाशिव पेठेमध्ये किती असे मुलं मुली असतील, आता तुम्ही तर जास्त त्या लेवलला आहात, की जे खरंच सिरियस करतात? चला 100% सांगा. आता आपण पर्सनली प्रत्येकाचं असं सांगू शकत नाही ना, प्रत्येकाचं पर्सनली असतं, आपण या विषयावर काही भाष्य करू शकत नाही. आता समजा 1000 जागा आल्या तर तुम्ही 1000 जण लागणार आहात. हां, चला 1000 जागा आल्या तर त्याचे 15 आपण 15 जण मेन्सला पकडू. एखाद्याला असं जज करू शकत नाही. प्रत्येक जण प्रत्येकाच्या परीने प्रयत्न करत असतो. सिलेक्शन हे म्हणजे प्रत्येक अभ्यास करत असतो, पण त्याच्यातून काही सिलेक्ट होत असतात. प्रत्येकाने तयारी केलेली असते. आपण असं जज करू शकत नाही कुणाला. मग ही जी मनामध्ये जी प्रत्येक पोरगा भावना घेऊन जातो 7 वर्षानंतर 8 वर्षानंतर की मी फेल्युअर आहे, ह्या भावनेशी कसं नेमकं टॅकल कशा पद्धतीने केलं जाईल? फेल्युअर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला फेल्युअर या क्षेत्रात येईल असं सुरुवातीपासून कुणाला वाटत नसतं. सर्वजण यशस्वी होण्यासाठीच इकडे प्रयत्न करत असतो. पण त्यातून पण तुम्हाला जर बाहेर यायचं असेल तर तुमचे फॅमिली, फ्रेंड्स आणि तुमचा प्लॅन बी, या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. सगळ्यांचा सपोर्ट पण लागतो. तेच मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला फॅमिली, फ्रेंड्स खूप महत्त्वाच्या. या 2 गोष्टी आयुष्यात खूप महत्त्वाच्या. तिसरा म्हणजे तुमचा माइंडसेट. कारण तो ढासळला तर बाकी काहीच नाही करू शकणार कोणी. आता जो मुलं आले, क्लासेसचा किती टक्के रोल असतो बरं, की खरंच एखाद्या यशस्वी होण्याच्या म्हणजे अधिकारी होण्याच्या प्रवासामध्ये? क्लासेस आपल्याला गाईड करण्याचं काम करतात. ते पूर्ण गोष्टी म्हणजे आपल्याला अभ्यास स्वतः करायचा आहे. क्लासेस हे गाईड करण्याचं काम करतं. अभ्यास आपण स्वतः करून तिथपर्यंत पोहोचायचं. क्लासेस आपल्याला बेसिक इंट्रोडक्शन पार्ट हे क्लासेसकडून कळतो. मी ती गोष्ट डिनाय करत नाही, पण क्लासेसचा पण फायदा होतो. एखाद्या गोष्टीची आपल्याला आयडिया नसेल किंवा आपल्याला लवकर पटकन ग्रास्प नसेल तर क्लासेसकडून आपल्याला त्या गोष्टी समजतात. मग त्या गोष्टी आपल्याला स्वतःच करायला लागतात. फायनली MPSCच्या प्रवासामध्ये मित्र किती महत्त्वाचे असतात? मित्र मी अगोदर पण सांगितलं, मित्रांचा रोल माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे. सुरुवातीपासून MPSCमध्ये आल्यापासून ते सक्सेस मिळण्यापर्यंत मित्रांनी खूप सपोर्ट केलेला आहे मला. म्हणजे प्रत्येक माझे कॉलेजचे मित्र असतील, माझे लहानपणाचे मित्र असतील, माझे MPSCतले मित्र असतील, या सर्वांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे. आता तू असं बोललास की मित्र गरजेचे आहेत, परंतु असंही काही जणांचं मत आहे की मित्रांमुळंच सर माझा टाईमपास जास्त होतो, म्हणजे असेही काही आहेत. त्याबद्दल कसं काय? तशा मित्रांपासून मग तुम्ही ठरवायचं ना, किती त्यांच्या जवळ जायचं, किती त्यांच्यापासून लांब राहायचं, ते तुमच्यावर आहे. तुम्ही आता या क्षेत्रात आहे म्हणलं, त्या गोष्टी तर तुम्हाला समजू शकतात. कोणत्या मित्राच्या आपण जवळ गेलं पाहिजे, कोणता टाईमपास करणार त्यापासून लांब राहिलं पाहिजे. कारण का लायब्ररीत बसतात काही जण, असं म्हटलं जाते की सकाळी 6 वाजल्यापासून येत आहेत, रात्रीचे 11-12पर्यंत बसत आहेत, तरी देखील 5-5, 6-6 वर्ष झालं त्यांचा रिझल्ट नाही आहे. या गोष्टीसाठी त्यांनी ॲनालिसिस केलं पाहिजे का काहीतरी सराउंडिंग त्यांना कुठेतरी चुकवतंय? तुम्हाला सांगतो, लायब्ररीत सकाळी 6 पासून रात्री 12पर्यंत बसलं म्हणजे काय अभ्यास केला असं होत नाही. तुम्ही जे प्रॉपर शेड्यूल करून 2-2 तासाचे 3-3 तासाचे स्लॉट केले आणि त्यामध्ये जे तुमचं टार्गेट असेल ते कंप्लीट केलं, तर तुम्हाला हे 12-12, 13-13 तास करायची काही गरज नाही. मी स्वतः 7-8 तास करायचो, सफिशियंट होतं. पण जे करेल ते प्रामाणिकपणे करायचो, हे महत्त्वाचं आहे. आणि अजून एक सांगतो, अभ्यास करत असताना तुम्ही स्वतःचं वर्कआउट मी रोज करायचो. रोज एक्झामच्या अगोदर 1-2 दिवस मी बंद करायचो, पण तोपर्यंत मी रोज वर्कआउट करायचो. पर्वतीला रोज वर्कआउटला असायचो मी. त्यानं म्हणजे माइंड फ्रेश राहतं. तुमची बॉडी एकदम रिलॅक्स असं, माइंड एकदम फ्रेश, आणि तुम्ही फ्रेश दिवसभर राहू शकता ना. अगदी बरोबर आहे. मला बरेच जण बोलायचे काय आता एक्झाम आहे तरी तू वर्कआउटला जातो, पण मला ते केलं नाही, एकदम फ्रेश वाटायचं, मी ती गोष्ट करायचो. नाही, खरं आहे. शरीरानं तुमचं मन फ्रेश राहतं आणि मनामुळे तुमची सगळी कामं दिवसभर तुमची प्रसन्नता तुमच्या अंगी राहते. अगदी बरोबर आहे. ह्या स्ट्रगलिंगच्या काळामध्ये आता जसे की आता आपण सर्व मुलं तयारी करत असतो, ह्या काळामध्ये रिलेशनशिप किती महत्त्वाची असते?
रिलेशनशिपचं कारण का प्रत्येकाचं पर्सनल आहे. बरं. कुणाला ठेवायचे असले कुठल्या लिमिटपर्यंत ठेवायची, कुठपर्यंत इन्व्हॉल्वमेंट त्याच्यात दाखवायची, त्याचा आपल्या अभ्यासावर काय परिणाम होतो हे स्वतः ठरवून ती गोष्ट करावी किंवा नाही करावी असं पर्सनल प्रश्न आहे. कारण का आम्हाला खूप मुलांचे प्रश्न येतात, सर काही जण सांगतात की MPSC म्हणजे हे रिलेशनशिप तुमचं काम नाही आहे, तुम्ही याच्यापासून 4 हात दूर राहा. नाही, ते- खरंच तसं आहे का? असं काही मी वैयक्तिक तुम्हाला सांगितलं ना, प्रत्येकाचं वैयक्तिक आहे ते. कुणाला ठेवायचे नाही ठेवायचे त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण त्यातून तुमच्या अभ्यासावर परिणाम नाही झाला पाहिजे हे माझं मत आहे. कारण मी पण केलं काही दिवस, मला पोस्ट नाही मिळाली. हां. साहजिक आहे, मला अपयश आलं, पण मला लवकर ते पचवता आलं. परंतु मी पण आल्यानंतर मला सांगण्यात आलं नाईट पॅन्ट घालायची, ते आपली स्पोर्ट्स पॅन्ट, एक टी-शर्ट घालायचं, चुपचाप जायचं, केस कमी ठेवायचे, कोणाकडे बघायचं नाही, कोणाकडे बोलायचं नाही, आपलं करायचं. मग मी नंतर विचार केला, काही मुलं असे पण होते की सगळं करायचे तरी त्यांच्याकडे पोस्ट होती. हे असं काही नाही नाईट पॅन्ट वगैरे, ते आता गोलगळ्याचं टी-शर्ट. बोलायचं झालं काय नाही, नॉर्मल. तुम्ही फोकस कुठे आहे तुमचा त्याच्यावर सगळ्या गोष्टी गरजेचं डिपेंड आहेत. फोकस जर तुमचा अभ्यासावर असला आणि तुम्ही थोडंफार एक टी-शर्ट वगैरे ते त्या गोष्टी गौण आहेत त्या सर्वांपुढे. तुमचा फोकस कुठे आहे ही गोष्ट महत्वाची. दिसण्यापेक्षा असणं फार गरजेचं. तुम्ही काय महत्त्वाचं आहे. करताय तुम्ही ते हां. गरजेचं आहे. तुम्हाला दिखाऊपणा दाखवून या फील्डमध्ये उपयोग नाही ना. परीक्षेच्या काळामध्ये ज्यावेळेस शेवटचं तुमचं इंटरव्ह्यूचा राऊंड होता त्यावेळेस कशी तयारी केलीस तू इंटरव्ह्यूच्या वेळेस? इंटरव्ह्यूच्या वेळेस आम्ही ग्रुप होता आमचा 4-5 जणांचा. मग आम्ही असं क्वेश्चन डिस्कस करायचो किंवा आपण ओव्हरऑल सगळ्या गोष्टी डिस्कस करायचो. मग त्यातून आमची तयारी होत गेली. आणि इंटरव्ह्यूचा मला 2-3 अगोदर एक्सपिरियन्स असल्यामुळे माहीत होतं कशा टाईपचे इंटरव्ह्यू चालतो वगैरे. आणि मार्क्स मला चांगले होते त्यामुळे इंटरव्ह्यूचा लोड आला नाही. MPSC करत असताना मेन्सच्या वेळेस ग्रुप डिस्कशनचा किती फायदा होतो? ग्रुप डिस्कशनचा ग्रुप कसा आहे त्याच्यावर खूप डिपेंड असतं. महत्त्वाचं म्हणजे सगळेच जर चांगले असतील अभ्यास करणे तर खूप फायदा होतो. आपल्या एखादी कन्सेप्ट आपल्या लक्षात येत नसेल तर ग्रुप डिस्कशनमधून पटकन समजते. पण हेच जर तुमच्या ग्रुपमध्ये जर थोडे टाइमपास करणार असतील तर मग त्या ग्रुप डिस्कशनला अर्थच राहत नाही ना. म्हणजे ग्रुप डिस्कशनच्या खाली नावाखाली एकत्र यायचं आणि तुमचे टॉपिक भलतेच चालणार हे काही उपयोगाचं नाही. जर तुम्हाला ग्रुप डिस्कशन करायचं असेल तर प्रॉपर 3-4 मित्र घ्या आणि तुम्ही एखादा सपोज आता इंग्लिश लँग्वेजचं करायचं, तुमचे होमोफोन्स इडियम फ्रेजेस वगैरे ते ग्रुप डिस्कशनने लवकर लक्षात राहतात. लवकर. बरोबर आहे अगदी. ज्यावेळेस तू अभ्यास करायचा तेव्हा तुझं रुटीन काय होतं? माझं रुटीन मी अभ्यास करायचं त्यावेळेस मी सकाळी 7 वाजता 6:30-7ला उठायचो. बरं. सकाळी मग आवरून ब्रेकफास्ट करून लॅबला 8 वाजता जायचो. 8 वाजता. हां. 8 ते 11चं एक माझं शेड्यूल असायचं सकाळचं. 8 ते एक स्लॉट 11. 8 ते 11चा असायचा. नाश्ता करूनच मी जायचो. 8 ते 11 झालं थोडं मी ब्रेक घ्यायचो, मध्ये अर्धा-1 तासाचा ब्रेक घ्यायचो. मग परत 11:30 ते 1:30 पर्यंत एक शेड्यूल असायचं. 1:30ला जेवायला आलो की थोडं मी लॅबमध्येच झोपायचो अर्धा-1 तास. मग परत 4 वाजता अभ्यासाला बसायचो. 4 ते 6चा एक स्लॉट असायचा माझा. मग मी 6 ते 8 पर्यंत वर्कआउटला जायचो. सायंकाळी इव्हिनिंगला वर्कआउट करायचो. मग 8 नंतर जेवण करून परत 9 ते 11चा एक स्लॉट घ्यायचो. संध्याकाळी म्हणजे मेन्सच्या वेळेस ना मी रात्रीच्या स्लॉटला इंग्लिशवर फोकस करायचो. इंग्लिशचे ग्रामर होतं ना, इडियम फ्रेजेस वगैरे त्याच्यावर जास्त फोकस. तुला काय वाटतं पेपर 1 आणि पेपर 2 याच्यापैकी जास्त कशावर फोकस केला पाहिजे मुलांनी? आता पॅटर्न पूर्ण चेंज झालेला आहे. आमच्या वेळेस लॉ वगैरे होते, पण दोन्हींना समान वेटेज दिलं पाहिजे. कारण लँग्वेज पण तेवढीच महत्त्वाची आणि GS पण आता तेवढंच महत्त्वाचं झालेलं आहे. बरोबर. दोन्हींचा समान वेटेज देऊन अभ्यास केला पाहिजे. कारण आता स्पर्धा खूप वाढलेली. तुम्हाला जे मटेरियल अवेलेबल झालेलं आहे ते जास्त प्रमाणात झाल्यामुळे कट ऑफ वाढण्याचे कारण ती आहेत. तुम्हाला सगळे मटेरियल अवेलेबल झालेले आता पूर्ण मटेरियल अवेलेबल झाल्यामुळे. कारण आता आणि ऑनलाईनचा क्लास पण भरपूर जास्त झाल्यामुळं आफ्टर कोविड पूर्ण आपले MPSC मध्ये पहिले ऑनलाईनचे नव्हते, पण कोविड नंतर पूर्ण म्हणजे खेड्यापाड्यापर्यंत गावाकडच्या मुलांपर्यंत हे सर्व गोष्टी गेल्यामुळं शहरात यायची गरजच राहिली नाही. गावाकडे राहून त्यांनी अभ्यास सुरू केला आणि तिथे ते यश मिळवत आहेत. कारण 2020-21 मध्ये मी बघितलं नांदेड जिल्ह्यामधून 20 PSI होते. म्हणजे कुठंतरी खेड्यापर्यंत पण हा पॅटर्न पोहोचलाय चांगल्या पद्धतीनं आणि मुलांना तिथं देखील कळतंय. तू सांगितल्याप्रमाणे रिसोर्स खूप चांगले तयार झाले. सोर्सेस खूप
उत्तम प्रकारे अवेलेबल झालेले आहेत आता. जी आता तरुण पिढी आहे, जसे की आता 12वी नंतर, तर विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये येण्यासाठी सुरुवातीपासूनच तयारी करायला हवी का ग्रॅज्युएशन केल्यानंतर यायला हवं? नॉर्मली आता विद्यार्थी 12वीपासूनच तयारी करायला लागलेले आहेत. त्यांचं म्हणणं की आम्ही जे ग्रॅज्युएशन सपोज त्यांनी BA BSc असं ॲडमिशन घेत ते MPSCचा अभ्यास करायला लागलेले आहेत. चांगलंच आहे त्यांना, म्हणजे जे नंतर जे तुमचे 2-3 वर्ष बेसिक करण्यातच 2 वर्ष जातं, बरोबर, तर ते 12वी नंतर ग्रॅज्युएशनमध्येच कंप्लीट करून घेतात. ती गोष्ट चांगली, म्हणजे ती गोष्ट वाखण्याजोगी की जे विद्यार्थी ग्रॅज्युएशनमध्येच अभ्यास सुरू करतात, कारण 3 वर्षाचा स्पॅन त्यांना चांगला मिळतो ना तिथे. स्पॅन चांगला मिळतो आणि त्यांचा फोकस पूर्णपणे मग या गोष्टीकडे, जे नंतर येऊन तुम्ही 2 वर्ष या क्षेत्रात, कारण ग्रॅज्युएशन 2 वर्ष, 1 वर्ष तर ते क्लास करण्यातच जातं, त्याच्यानंतर समजण्यामध्ये 5-6 महिने, असं करून 1.5 वर्षाचा वेळच लागतो तो. PSIच का? PSI म्हणजे मला PSIच का असं उत्तर तुम्हाला द्यायचं तर मी सुरुवातीला सगळ्या एक्झाम देत होतो, म्हणजे असं स्पेसिफिक नव्हतं सुरुवातीपासून की PSIच करायचं. पण PSIची प्री मेन्स पास झाल्यानंतर मला फिजिकल करत असताना की आवड निर्माण झाली की पोस्ट चांगली, आपला फिजिकल फिटनेस राहतोय, आपण लोकांसाठी बऱ्याच गोष्टी या पोस्टच्या माध्यमातून करू शकतो, ही गोष्ट मला त्यावेळेस जाणवली. सुरुवातीला असं काय नव्हतं की PSIच, मी सर्व एक्झामची तयारी करत होतो, राज्यसेवा असेल, एक्साईज वगैरे या सर्व. कारण का शेवटी असं म्हटलं जाते की PSIचा जॉब म्हणजे 24 तास. ओके, जिथं म्हणजे असं एक आहे, जे मुलं लागले सिनियर्स काही सांगतात PSI जॉब, त्यापेक्षा लोकांना वाटतं की ST आहे, मस्त आपली छान जॉब 10 ते 5. म्हणजे हे असं कसं? असं सांगतो तुम्हाला, आपण कुठल्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात आपल्याला सॅटिस्फाईड राहणे खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही प्रत्येक क्षेत्रात गेला आणि त्या क्षेत्राबद्दल काही निगेटिव्ह गोष्टी असतात, त्या सोडून ज्या पॉझिटिव्ह गोष्टी त्याच्यावरती तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. या फील्डमधून तुम्ही लोकांसाठी बरंच काही करू शकता. बरोबर आहे, ती गोष्ट मला म्हणजे कारण फिजिकल फिटनेस राहतो, हा डायरेक्ट पब्लिक कॉन्टॅक्ट जास्त आहे, पब्लिक कॉन्टॅक्ट या फील्डचं जास्त असतं आणि तुमचं फिजिकल फिटनेस वगैरे चांगला राहू शकतो. ती एक गोष्ट आहे त्याच्यामधनं. आणि लिटरली इथं देशसेवा म्हणजे लोकांची सेवा डायरेक्ट करता येते. बरोबर खरं आहे, ह्या गोष्टीमधनं आहे, म्हणून PSI हे निवडलं मी. नाही खरंच, आणि अगदी तुझ्यावरती वर्दी खरंच खूप चांगली शोभते. नक्कीच आम्हाला पण हे माहिती आहे किंवा आम्हाला विश्वास आहे आम्हा मित्रांना की येणाऱ्या पुढील अनेक वर्षामध्ये तू नक्कीच ह्या वर्दीला न्याय देशील जास्तीत जास्त पद्धतीने. नक्कीच मी पूर्ण प्रयत्न करेल आणि 100% न्याय देईल. अक्षय सर, असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांचे लग्न झालेले आहेत, जे कुठले तरी काम करतात, 8-8 तासाची ड्युटी करतात, तरी पण त्यांची इच्छा आहे की त्यांना स्पर्धा परीक्षा करायचे आणि एक चांगला अधिकारी घडायचे, कोणाला STI बनायचे, कोणाला PSI बनायचे, परंतु घरांचं पण टेन्शन आहे की कमवायचं पण आहे. मग अशा विद्यार्थ्यांसाठी काय मोलाचा संदेश असेल? अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही जॉब 8 ते 6 असेल तुमचा जॉब टाईम, तर संध्याकाळी थोडा वेळ काढून अभ्यास करू शकता, सकाळी अभ्यास करू शकता, सुट्टीच्या दिवशी अभ्यास करू शकता. मग तुम्ही जर करायचं असेल, मनातून जिद्द असेल, तर तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता. आताच एक मी व्हिडिओ पाहिलेला, एक कंडक्टर तो प्रशासनात चांगल्या मोठ्या पोस्ट पर्यंत गेलेला. अरे बापरे. त्यांनी जिद्दीच्या जोरावर कोणतीही गोष्ट आपल्याला अशक्य असे नाही. माझ्यासोबत ट्रेनिंगला अशा बऱ्याच महिला होत्या, त्यांना 8-8, 9-9 वर्षाचे मुलं होते. मुलं झाल्यानंतर त्यांनी अभ्यास सुरू करून नंतर पोस्ट मिळवली आणि त्या महिलांनी ट्रेनिंग पण कम्प्लीट केलं. त्यामुळे असं काही नाही की आपण जॉब आहे तर आपण टाइम कसा मॅनेज करायचा, आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. तुमच्या मनात जिद्द असेल, ती करण्याची तुमची तयारी असेल, तर कोणतीही गोष्ट तुम्हाला आजूबाजूला भरपूर उदाहरण. बरोबर. स्पर्धा परीक्षा करायची म्हणजे क्लास लावणं खरंच गरजेचं आहे का? असं काही नाही की स्पर्धा परीक्षा करण्यासाठी तुम्हाला क्लासचीच आवश्यकता आहे. तुम्ही सेल्फ स्टडी करून पण पोस्ट काढलेले अशी बरीच उदाहरणं आहेत. की तुमच्या मनाची तयारी पाहिजे, तुम्ही 100% जर एखादी गोष्ट करणार असाल तर तुम्हाला क्लास लावावे याची काही कंपल्शन नाही आहे. तुम्ही स्वतः करून ती गोष्ट करू शकता. फक्त स्वतः तेवढी जिद्द पाहिजे, त्या डेडिकेशन तुमच्यात तेवढं पाहिजे, हे मी सांगू इच्छितो. स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी कोणत्या 3 गोष्टी फार आवश्यक आहेत? तुमचा स्वतःवर विश्वास पाहिजे, तुमचं ती गोष्ट करण्यासाठी सातत्य पाहिजे. अच्छा. आणि तुम्हाला आईवडिलांच्या कष्टाची जाणीव पाहिजे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे खरं मोटिवेशन तेच पाहिजे. आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे हे जरी तुमच्या डोळ्यासमोर एकदा आलं ना, आपण कोणती चुकीची गोष्ट करू शकत नाही.
अगदी बरोबर. तुमची जिद्द, चिकाटी, सातत्य याच्याच बरोबर ही पण गोष्ट महत्त्वाची. माझ्या बाबतीत ती लागू होत होती आणि त्या जोरावरती यश संपादन आहे. त्याच जोरावर मी यश संपादन केलं. एवढे अपयश येत गेले तरी मी हार मानण्याची ताकद नव्हती, तयारी नव्हती, हार मानण्याची तयारी नव्हती माझी. अगदी बरोबर आहे. अक्षय, प्रिलिम झाली, मेन्स झाली, ग्राउंड झालं, इंटरव्ह्यू झाला आणि शेवटची वेळ होती तुझ्या निकालाची. निकालाच्या दिवशी तू कुठे होतास आणि तुझ्या मनात काय चाललं होतं आणि लागल्यानंतर काय झालं? ती स्टोरी खूप म्हणजे माझ्या एकदम असे स्टोरी हे झालं ना, मला आत्ता पण इमोशनल होतं मी ती स्टोरी सांगायची म्हणलं तरी. निकालाचा दिवस होता 1 ऑगस्ट 2024. त्या दिवशी निकाल लागणार हे मला माहीत होतं. सगळ्या चर्चा चाललेल्या की आज निकाल आहे. मी सकाळपासून माझे पुण्यातल्या शंकर महाराजांवर खूप श्रद्धा आहे. मी त्यांना खूप मानतो, शंकर महाराजांना. मी सकाळपासून मठात बसून होतो आणि मी शेवटी थोडं थकलो वगैरे, म्हणलं चला आज काय रिझल्ट लागत नाही. मी 5 वाजता बाहेर आलो. तर त्या दिवशी तरी माझी मनाची तयारी नव्हती की आता जाऊ आपण. मी परत आतमध्ये गेलो आणि बरोबर 6 वाजता निकाल लागला. मला जसं समजलं तसं मी माझ्या आईला पहिला फोन केला आणि अजून माझ्याकडे ते रेकॉर्डिंग आहे. म्हणजे तिला काय करावं समजत नव्हतं. तिच्या डोळ्यातून एवढं पाणी, मग तिला अक्षरशः आनंद मावत नव्हता तिचा. आणि माझी आजी जी आता नाही आपल्यामध्ये, तिने पण खूप कष्ट घेतले माझ्या ह्या पोस्टपर्यंत येण्यासाठी. तिने पण एवढ्या गोष्टी केल्या माझ्यासाठी. मग त्या दोघींच्या भावना, माझे वडील, या 3 व्यक्तींनी खूप म्हणजे निकालानंतर मी भावनाच व्यक्त करू शकलो नाही. त्यांच्या भावनांपुढे माझ्या भावनांचं काही मोलच नव्हतं. खरंच लागलेला शेवटचा निकाल हे तुमचं आयुष्य बदलून टाकत असतो का? 100% आपला निकाल आपल्यासोबतच आपल्या पूर्ण फॅमिलीचं लाईफ चेंज करतो. त्या निकालातून आपल्या पूर्ण मागचं अपयश झाकून जाऊन आपल्या पुढच्या नवीन प्रवासाची सुरुवात होते. आपल्यासोबत आपल्या फॅमिली, आपले मित्रपरिवार या सगळ्यांच्या आयुष्यात चेंज होतं आपल्या एका रिझल्टने. नक्कीच. आणि त्यामुळं पूर्ण सगळ्यांना स्टेबिलिटी मिळते. पूर्ण स्टेबिलिटी, मान सन्मान त्या गोष्टी आल्याच आणि सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्या तिथून पुढे घडायला सुरुवात होतात एका रिझल्टमुळे. निकाल लागल्या वडिलांची प्रतिक्रिया काय होती पहिली? वडिलांची म्हणजे वडिलांना अश्रू अनावर झाले. आई वडिलांना अश्रू त्यांचे म्हणजे त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. वडील म्हणजे इतक्या वर्ष मी केले, 6-7 वर्ष गेले माझे या फील्डमध्ये आणि मी IT बॅकग्राऊंडचा असून पण मला कधी असा फोर्स केला नाही घरच्यांनी, आता बस आता तू सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये जा, असं कधीच, सॉफ्टवेअर फील्डमध्ये असं कधीच फोर्स केलं नाही. माझ्यासोबतचे 25-30 लाखांचे पॅकेज घेत होते, पण मला असं एका शब्दानेही घरच्यांनी बोलले नाहीत की आता बस कर आणि तू स्विच हो. त्यांचा विश्वास होता माझ्यावर आणि मला तो सार्थ करायचा होता. अगदी बरोबर. आणि तू ते केलास सार्थ. आणि अजून एक गोष्ट, पुन्हा अशा 2-3 व्यक्ती होत्या की त्या नेहमी मला सपोर्ट करत राहायच्या. कोणत्याही गोष्टीला माझे कधी अपयश आलं वगैरे मी त्यांच्याकडे मत व्यक्त करायचो, त्यांचा नेहमीच सपोर्ट असायचा, मला सांगणं असायचं हां आज नाही उद्या होशील. त्यांचे पण खूप म्हणजे माझ्या रिझल्टच्या नावं घ्यायचे तुला पॉडकास्टमध्ये? नावं घेत नाही म्हणजे आहेत, चांगले जवळचे आहेत. कारण त्यांचा तुला सपोर्ट एवढा लाभलाय आज तुझ्या यशामध्ये, त्यांचं पण काही ना काहीतरी वाटा आहे. म्हणजे सांगायचं झालं तर माझे विश्वाजिमचे विश्वनाथ ढोणे होते. असे अजून 1-2 व्यक्ती होत्या. पण माझा मित्र होता त्यावेळेस माझ्यासोबत असलेला विशाल सूर्यवंशी, यांचे सर्वांचं तुझ्या यशामध्ये योगदान आहे. योगदान आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना नातेवाईकांचे जे टोमणे मिळतात तुम्हाला, किंवा तुमच्यावरती एक गोष्ट असते अशी की ती निगेटिव्हिटी इम्पॅक्ट करते, याला कसं पॉझिटिव्हिटी करता येईल? पॉझिटिव्हिटी आपण आपलं 100% देत राहायचं. नातेवाईकांकडे जास्त लक्ष न देता आपला जो फोकस आहे, आपण ज्या गोष्टीसाठी तयारी करतोय किंवा ज्या गोष्टीसाठी आपण बनलोय ती गोष्ट करण्याकडे आपला कल ठेवायचा. ते काय बोलतात नातेवाईक आपल्याला काय कोणती गोष्ट देऊन थकत नाहीत, त्यांना इग्नोर करायचं आणि आपला फोकस आपल्या ध्येयाकडे ठेवायचा. बस एवढी गोष्ट मी सांगू इच्छितो. नक्कीच. आज आपण बघतोय कॉन्स्टेबल अर्थात वर्दीचा क्रेज आहे, तुम्ही तर PSI आहात, हे वर्दीचं क्रेज खरंच एवढं जास्त आहे का? वर्दीचं क्रेज असण्यामागे जे वर्दीतले लोक कामं करतात त्याचं क्रेज जास्त आहे.
असं माझं म्हणणं आहे. लोकांना डोळ्यासमोर दिसतं आपल्या. आता तुम्ही बघितलं बऱ्याच गोष्टी, आपले पोलीस पूर येऊ किंवा कोणताही संकट येऊ, महाराष्ट्र पोलीस नेहमीच पुढे असतं. खरं आहे. सदरक्षण आहे खलनिग्रह आहे, सज्जनांचं रक्षण करण्यासाठी नेहमीच पुढे असतं आणि 24/7 लोकांसाठी उपलब्ध असतं. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये पोलिसांबद्दल चांगली भावना आहे. आणि एक ते भावना चांगली आहे, परत एक असं आहे की बाबा जिथं अन्याय होतो तिथं पहिल्यांदा उभं राहण्याची ताकद फक्त पोलीसवालाच ठेवतो. नक्की 100%. म्हणून ते पण आहे आणि म्हणून ती क्रेज खरंच पोरांमध्ये जास्त आहे की मी पब्लिकची सेवा 1 to 1 जाऊन करू शकतो. बरोबर. जसं की ST अधिकारी तो फक्त टॅक्स पुरता मर्यादित, तर तो कधी पब्लिक संग 1 to 1 फार कमी संबंध असतो त्या किंवा बाकी सगळ्या पोस्टचा. पोलिसांची पब्लिकशी जास्त कॉन्टॅक्ट असतो. त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी पोलीस जास्त कार्य करतात. त्यांचा फेस टू फेस जास्त संबंध येतो, त्यामुळे त्यांचा पब्लिक कॉन्टॅक्ट जास्त असतो. आता तू ड्युटीवर जॉईन झालास, एखादा किस्सा किंवा तुला असं वाटतं का की ट्रेनिंग घ्यायपर्यंतचं जग वेगळं होतं आणि हे पूर्णपणे वेगळं आहे? असा किस्सा सध्या तरी काय घडलेला नाही आहे, पण सांगतो जास्तीत जास्त लोकांमध्ये जाऊन लोकांच्या एखाद्या अडीअडचणी सोडवायला चांगलं, म्हणजे भावना चांगला, असं मनामध्ये चांगल्या भावना निर्माण होतात की आजपर्यंत आपण कुठे होतो आणि आता आपण तेच लोकांसाठी काम करतोय. पोलीसवाल्यांचा प्रत्येक दिवस हा एक चॅलेंज असतो, हे कितपत खरं आहे? पोलीसवाल्यांना नवीन प्रत्येक म्हणजे वेगवेगळे कामं असतात पोलीसवाल्यांना आणि प्रत्येक घरातून निघण्याचा टाईम फिक्स असतो, पण घरी येण्याचा टाईम फिक्स नसतो. कोणती गोष्ट कधी होईल सांगू शकत नाही. इमर्जन्सी कधी येईल त्याप्रमाणे पोलीसवाल्यांना तिथे अवेलेबल राहायला लागतं. म्हणून प्रत्येक दिवस चॅलेंजिंग असतो. नवीन चॅलेंज प्रत्येक दिवशी. सेम रुटीन कधीच नसतं पोलीसवाल्यांचं. खरंच. आणि जेवढं कौतुक करावं महाराष्ट्र पोलीसचं तेवढं कमी आहे, कारण प्रत्येक क्षणाला प्रत्येक मिनिटाला जिथे जिथे अन्याय घडला तिथे तिथे महाराष्ट्र पोलीस सदैव हजर आहे. मग ते निसर्गाने केलेला अन्याय असो का एखाद्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीवर केलेला अन्याय, तिथं महाराष्ट्र पोलीस तुम्हाला दिसणार म्हणजे दिसणार. 100% महाराष्ट्र पोलीस सदैव तत्पर असते प्रत्येक गोष्टीमध्ये. नाही, खरं आहे. MPSC UPSC या क्षेत्रामध्ये तमाम महाराष्ट्रातले विद्यार्थी येऊ इच्छितात, तर या नवीन येणाऱ्या मुलांना काय संदेश देशील? MPSC क्षेत्रात येताना बरेचसे ग्रामीण भागातील विद्यार्थी आपल्या या क्षेत्रात असतात. MPSC क्षेत्रात सध्या काय झालेलं आहे, इन्स्टाचं फॅड खूप आलेलं आहे. त्याच्यावर रील्स बघून 1-2 भाषणं बघून तुम्ही या क्षेत्रात येऊन तुमचा फायदा होणार नाही. तुम्हाला स्वतःची मनाची तयारी पाहिजे, स्वतः अभ्यास करण्याची जिद्द पाहिजे तुमच्यात. तर मी एवढंच सांगू इच्छित आहे, रील्स वगैरे बघून येण्यापेक्षा स्वतःची मनाची तयारी ठेवा. आपल्याला 100% द्यायचं आहे MPSC क्षेत्रात गेल्यानंतर. आणि तुमच्या आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवा. बरोबर. की आपल्यासाठी आईवडील आपल्याला पुण्याला पाठवणार आहेत, महिन्याचे 10-15 हजार आपल्यासाठी खर्च करणार आहेत. बरोबर. ती गोष्ट जर तुमच्या मनात असेल तर तुम्हाला या क्षेत्रात यश मिळवण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. घरचे दर महिन्याला 7 ते 8 हजार, कोणी 10 हजार पाठवतात. विद्यार्थी ते पैसे घेऊन त्याचा 1 महिन्याचा गुजारा करत असतो आणि ते पैसे येत नाहीत, तर त्या पैशांसोबत आईवडिलांच्या अपेक्षा येतात. त्या अपेक्षांचं ओझं आपण आपल्या खांद्यावरती घेत असतो. हे ओझं हलकं कसं करायचं? हे ओझं आपण हलकं आपल्या अभ्यासातून करू शकतो. आपल्या कष्टात, म्हणजे आपण अभ्यास करताना आपण 100% दिले, प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर आईवडिलांना एखादी पोस्ट काढून आपण त्यांचं कष्टाचं चीज करू शकतो. असं काही नसतं आईवडील पैसे देतात म्हणजे ते आपल्याला म्हणत नाहीत तू आत्ताच पोस्ट काढली पाहिजे किंवा तू असंच हे कर. आईवडील पैसे देऊन त्यांचं कर्तव्य करतात अशी त्यांची आईवडिलांची भावना असते. आपण प्रामाणिकपणे इमानदारीने अभ्यास करून आपला रिझल्ट लागल्यानंतर जो त्यांच्या डोळ्यातील आनंदाश्रू असतात त्यातून आपण आपलं 100% कर्तव्य पार पाडतो. बरोबर. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. कुठलीही गोष्ट करण्यासाठी अभ्यास करणं, प्रयत्न करणं हे फार गरजेचे असतात आणि ती गोष्ट सिद्ध होते, ती गोष्ट प्राप्त होते आणि प्राप्त झालेली गोष्टच ही तुम्हाला जगभर मानाचा तुरा तुमच्या डोक्यामध्ये लावत असते. आणि तीच गोष्ट म्हणजे आज आमचे परममित्र PSI अक्षय घुले हे आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. तर मित्रहो, आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच सांगा. आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत सांगा. तुमच्या प्रियजनांना, जे विद्यार्थी खास करून स्पर्धा परीक्षा करणार, ज्यांना वर्दीचं क्रेज आहे, नक्कीच त्यांना हा पॉडकास्ट पाठवा. तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढील व्हिडिओ जो आमचा येणार आहे
त्याची नक्कीच वाट बघा. आम्ही त्याची लिंक तुम्हाला खाली या पॉडकास्टच्या खालीच देणार आहोत. आणि अक्षय सर, आज तुम्ही वेळेतला वेळ काढला खरंच, कारण का पोलीस ऑफिसरला खरंच वेळ नसतो, तरी तुम्ही वेळेतला वेळ दिला. कारण आमची पण इच्छा होती की तमाम महाराष्ट्रातल्या मुलांना तुमची स्ट्रगल, जी लाईफ तुम्ही जगलात आणि आज यशाच्या शिखरावर पोहोचलात, ती पुढं पोहोचवणं आमचं काम होतं, जे आज आम्ही केलेलं आहे. आणि तुम्ही पण आलात, तुमचे मनापासून आभार. थँक्यू. तुमचे पण मनापासून आभार मला बोलवल्याबद्दल. धन्यवाद.